ठिकाण कल्याणमधलं रुक्मिणीबाई हॉस्पिटल. याच हॉस्पिटलमध्ये ऑगस्टच्या 9 तारखेला अचानक कुत्र्याने चावा घेतलेले पेशंट्स दाखल झाले. एकाच दिवशी फक्त 6 तासात दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत भटक्या कुत्र्यांनी तब्बल 125 नागरिकांना चावा घेतला होता. या घटनेमुळे यंत्रणा कामाला लागलेली. कुत्र्याच्या शोधासाठी पोलीस रस्त्यावर उतरलेले. स्थानिक नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सुद्धा कुत्र्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते. याला बरेच दिवस उलटले, पण अजूनही परिसरातल्या नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहेच आहे. लोक घराबाहेर पडायला घाबरतायत. पण याच मुंबईत पहिली दंगल ही चक्क कुत्र्यांमुळे उसळली होती. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असं खरंच घडलं होतं. या दंगलीत कोण होतं? हिंदू, मुस्लिम आणि पारशी लोक, की अजून कोणी? नक्की ही दंगल कशी घडली होती पाहूया त्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आजच्या मुंबईत आणि तेव्हाच्या बॉम्बेमध्ये घडलेली घटना आहे. त्याआधी काय झालं होतं की ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी बॉम्बेमधल्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी एक नियम जाहीर केला. भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र 1830 मध्ये सर जमशेदजी जिजीभॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रतिष्ठित नागरिकांच्या शिष्टमंडळाने कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांना पकडून इतरत्र सोडून देण्याचा प्रस्ताव मांडला. तेव्हा सरकारने आपली भूमिका बदलली होती. पण ही दिलासादायक स्थिती फार काळ टिकली नाही. कारण 1832 पर्यंत शहरातल्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. मुंबईच्या रस्त्यांवर कुत्र्यांनी जागोजागी उच्छाद मांडला होता. मग प्रशासनाने हा नियम अजून कठोरपणे लागू केला आणि जाहीर केलं की 3 ते 4 महिने कुत्रे मारावेत. जो कुत्रे मारेल त्याला सरकारकडून 8 आणे इनाम मिळेल. दरवर्षी इंग्रज सरकार या हुकुमाची जाहिरात छापून नाक्यावर लावत असायचे. शहरात थाळी पिटून घोषणा देत असायचे. याचा परिणाम काय झाला की पैशांच्या लालसेने अनेक जणांनी सरसकट कुत्र्यांची धरपकड करून त्यांना मारायला सुरुवात केली. रस्त्यावरचे भटके कुत्रे संपले आणि बक्षिसाच्या हव्यासाने कुत्रे पकडणाऱ्यांनी लोकांच्या दारातून, वाड्यातून कुत्रे पळून नेले. घरात घुसून कुत्रे मारण्याच्या घटना घडू लागल्या आणि पाळीव कुत्री जास्त करून पारशी समाजातल्या लोकांच्या घरातली होती. त्यामुळे पारशी समाज संतप्त झाला. कारण ज्याप्रमाणे हिंदू धर्मात कावळ्याचं महत्त्व आहे, त्याप्रमाणे पारशी धर्मात कुत्र्याचं महत्त्व आहे. पारशांसाठी कुत्रा हा पवित्र प्राणी मानला जातो. त्यांच्या झोराष्ट्रियन धर्माचा कुत्रा हा अविभाज्य भाग होता. पारशी धार्मिक ग्रंथांनुसार कुत्र्यांना स्वर्गाचा द्वारपाल मानलं जातं आणि त्यांची दृष्टी वाईट शक्तींना दूर करते अशी मान्यता आहे. त्यामुळे कुत्र्यांची अंधाधुंद हत्या हा पारशी लोकांच्या धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रथा यांच्यावर थेट आघात होता. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे सरकारने त्यांना मारून टाकण्याचा निर्णय घेतला होता. अशातच एका दिवशी कुत्रे पकडणाऱ्या पथकाने अनेक पारशांच्या घरात घुसून त्यांची कुत्री नेली होती. पारशांनी त्यांना असं न करण्याची विनंती केली आणि पकडलेले कुत्रे सोडून द्यायला सांगितलं. यावेळी पारशी लोक आणि कुत्रे पकडणाऱ्या पथकाचे सदस्य यांच्यात काही प्रमाणात झटपट झाली. या कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतल्या पारशी समाजाने संप पुकारला. ती तारीख होती 7 जून 1832ची. सगळी अन्नधान्याची दुकानं बंद ठेवली जातील. इंग्रजांना होणारा अन्न पुरवठा थांबवला जाईल आणि सर्वव्यापी संप पुकारला जाईल. त्यांनी किल्ल्याच्या परिसरामधली दुकानं आणि फोर्टच्या बाहेरच्या बाजारपेठातल्या व्यापाऱ्यांना आपल्या या कार्यक्रमाची कल्पना दिली. दुकानं, व्यापार बंद झाले. त्या दिवशी त्यांनी आपली दुकानं बंदच ठेवली. त्या काळात इंग्रजांना लागणाऱ्या बहुतांशी अन्नपदार्थांचा पुरवठा याच पारशी दुकानांमधून होत होता. हे हेरूनच दारातले कुत्रे पळवणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी हरताळ ठेवण्यात आला होता, अशी ब्रिटिश कागदपत्रांमध्ये नोंद सुद्धा आहे. सुरुवातीला एकत्र आलेल्या सुमारे 200 पारशी बांधवांनी आंदोलन सुरू केलं. यात 2 पोलीस हवालदार जखमी झाले. आधी संपाचं रूपांतर आंदोलनात झालं. हिंदू, जैन आणि मुस्लिम समाज सुद्धा या आंदोलनात सहभागी झाला. या आंदोलनाच्या तीव्रतेने आणि मुंबईतल्या नागरिकांच्या एकोप्याने ब्रिटिश अधिकारी थक्क झाले. यात प्रामुख्याने आचारी आणि पाणी वाहून नेणारे मजूर, दुकानदार अशी मंडळी होती. त्यांनी कुलाबा इथल्या सैनिकांसाठी पाठवल्या जाणाऱ्या रोटी आणि ब्रेडचा पुरवठा रोखला. मांस वाहून नेणाऱ्या अनेक खाटीक लोकांनी या संपाला पाठिंबा दिला नाही. मांस घेऊन जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली आणि ते मांस फोर्टभोवतीच असलेल्या खंदकात फेकून देण्यात आलं आणि हळूहळू हे आंदोलन दंगल बनलं. सैनिकांना ब्रेडचा पुरवठा करणाऱ्या पोर्तुगीज ख्रिश्चनांना सुद्धा धमकावण्यात आलं आणि त्यांचा ब्रेड खराब करण्यात आला. लष्करी तुकड्या बोलवून दंगल थोपवण्याचा प्रयत्न झाला. जमावासमोर दंगलविरोधी कायदा वाचण्यात आला. काही पारशी नेत्यांना अटक केली गेली. या अटकेमुळे संताप आणखीनच वाढला. अनेक इंग्रजांच्या गाड्या थांबवल्या गेल्या. त्यांची कार्यालयं, ऑफिसेस उघडू दिलीच नाहीत. यामुळे या दंगलीला चांगलंच यश आलं होतं. ही दंगल सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहिली आणि शहरातला व्यापार सुद्धा ठप्प झाला. ब्रिटिशांवर दबाव निर्माण झाला. ब्रिटिश प्रशासनाने पारशी नेत्यांशी चर्चा सुरू केली. प्रसिद्ध व्यापारी सर जमशेदजी जिजीभॉय यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने कुत्र्यांची कत्तल थांबवण्याची मागणी करून भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर हलवण्याचा प्रस्ताव मांडला.
शेवटी ब्रिटिशांना नमतं घ्यावंच लागलं. कुत्र्यांची कत्तल अनिवार्य करणारा नियम मागे घेतला गेला. अटक केलेल्या पारशी नेत्यांना सोडण्यात आलं. या 1832च्या बॉम्बे डॉग रायट्सने शहराच्या इतिहासावर कायमस्वरूपी छाप सोडली. या दंगलीमुळे पारशी समाजाचं संघटन आणि नेतृत्व अधोरेखित झालं. त्यानंतर सरकारने कुत्रे पकडण्यासाठी बैलगाड्यांवर पिंजऱ्यांची सोय केली. सरकारी खात्यात नेमणूक केलेले शिपाईच कुत्रे पकडतील आणि या लोखंडी पिंजऱ्यात टाकतील असा नियम केला गेला. पण शहराबाहेर कुत्र्यांना सोडण्याचं धोरण काही दिवसच टिकलं. पुन्हा एकदा त्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुंबईच्या महालक्ष्मी धोबी घाटाच्या मागे एक कत्तलखाना बांधण्यात आला होता. महानगरपालिका कर्मचारी शहरभरातून कुत्रे पकडून कत्तलखान्यात आणत असायचे. कुत्र्यांना 3 दिवस तिथे ठेवलं जायचं आणि जर कोणी त्यांचा दावा करायला आलं नाही तर तिसऱ्या दिवशी त्या कुत्र्यांना विजेचा शॉक देऊन ठार करण्यात येत असायचं. पिल्लांना क्लोरोफॉर्म क्रेटमध्ये बंद करून मारण्यात येत असायचं. 1994 पर्यंत अशा प्रकारे हजारो कुत्रे मारण्यात आले. अगदी अलीकडे मुंबई हायकोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर तो कत्तलखाना बंद करण्यात आला. पण अजूनही या भटक्या कुत्र्यांची समस्या सुटलेली नाहीये. तर ही होती मुंबईच्या पहिल्या दंगलीची गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच स्टोरीजसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्ती.